महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, सुखी संसारासाठी चांगल्या जोडीदारासोबत आवश्यक असते ती म्हणजे चांगली मोलकरीण. चला बघूया या आपल्या कपलला त्यांना हवी तशी मोलकरीण मिळते का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. Yes, yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हाँ सर. नाही सर, नाही सर, ते फिस्कल पॉलिसी. हा 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 राहुल, बोल बोल, तूच बोल. हा हा. अरे तुझं झालं नाही अजून हे? किती वेळा रे कपडेच वाळत घालतोस, अजून याचं घड्या घालायच्या आहेत. काय चाललंय? घड्या घालायच्या आहेत म्हणजे? प्रिया, तू पण कर ना काहीतरी. मी एकटा किती करणार काय आहे? पाणी सांडून ठेवलं इथे? काय 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 चाललंय? प्रिया प्रिया प्रिया, पुसता येईना लादीवाकडी असं वाटतंय काहीतरी. कुठली म्हण वापरतोय? गप्प बस ग, नीट करते. आणि तू पण घडी घाल ना जरा. चल चल भांडी घास जा. मी मी भांडी घासायची आहेत प्रिया? मग काय मी घासू? अरे म्हणजे भांडी खराब करायची तू आणि घासणार मी? ए, खराब नाही करत मी, जेवण बनवते त्यात. म्हणजेच खराब करतेस की नाही प्रिया? काय बोलते जेवण? काल मला आंबट चिकन दिलंस तू प्रिया, आंबट चिकन. नाही नाही हा. नाही नाही काय नाही नाही. अरे झालाय आंबट तर करा ना मान्य, आंबट झालंय. काय तर सांग, लेमन मालवणी चिकन बनवलंय म्हणे. मँगलोरियन डिश आहे ए अशी. जा ग, ए जा मँगलोरला जाऊन सांग हे मला, सांगते मँगलोरी चिकन. मिळतंय ना आयतं गिळायला, मग गिळ ना. मग गिळणार, चावायची हिंमत कोणाच्यात आहे? गिळावंच लागतंय ते. सांगते मला, काल मला ताकाचा चहा दिला होतास, माहितीये ना तुला? एकदा झालंय रे आयुष्यात. एकदा ताकाचा चहा. मी काय बोललो तुला? काही बोललो मी? मी खरं सांगू प्रिया, हे जे काय आपलं इंडिपेंडंट राहणं वगैरे आहे ना, ते आपल्याला ना नाही झेपत आहे प्रिया. खरं सांगू का, आपण ना जाऊया ना आपल्या घरी, मस्त माझ्या आईच्या हातचं खाऊ, मस्त निवांत राहू, काम करू, टेन्शन फ्री. बाबा. इंडिपेंडंट वगैरे नको. एक मिनिट. कशाला हवंय? हेच घर आहे आता आपलं. हा, तुझ्या आईचे टोमणे खाण्यापेक्षा ना मी ते आंबट चिकन खाईन. हो हो, माझ्या आईचे टोमणे. माझ्या आईसारखी सासू लाभायला ना भाग्य लागतं. घे तूच घे, भाग्य ते तूच ठेव. घे घे, अर्ध सत्य तरी आहे. उघडा दार तरी उघडा. मी उघडायचंय, कर ना तेवढं तरी काम. एवढं तरी मी हे करतोय प्रिया. ठीक आहे. दार उघडायचंय. हॅलो, मीनाक्षी? नाही प्रियदर्शिनी. नाही, मी मीनाक्षी. अच्छा, मला ते कुलकर्णी वहिनींनी पाठवलं इथं तुमच्याकडं. घर कामासाठी बाई पाहिजे ना? तुम्ही घरकामासाठी आलाय? हा. या घरकामासाठी. ऐकलं. या ना या, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. या बसा. या ठेवा ते बसा. बसा. अहो ताई, तिकडे कुठे बसताय? मी कुठे बसता? इथे वर बसा. नाही, मी वर नाही. नाही वर बसा तुम्ही. अरे वा. असं काय? अरे मी पण येतो मग. मी पण. या वर बसा. अरे माझ्या घरात स्त्रियांनी असं नाही. उठा प्लीज, उठा. असं नाही यार. या खुर्ची घ्या. त्याच्यावर बसते. या, बसा. तुम्ही माझी पिशवी ते दे ग त्यांना. अरे आज तुम्ही आलात म्हणजे आज दोनियाचा सिनू एकदम. सोनियाचा दिन. असं झालं, काय करू? आता आपण काहीच नाही करायचं. घाबरतायत त्या, घाबरतायत. एकच फक्त ऑफिस. हॅलो सर, ती जरा मोलकरीण आली आहे घरी. हा नवीन आहे तर
थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही विचारतो तुमच्यासाठी पण विचार. येस सर, थँक्यू. बाय सर, बाय. सॉरी. नमस्कार ताई, नमस्कार. काय नाव काय म्हणालात? मीनाक्षी. कुलकर्णी वहिनींनी सांगितलं हा. होतं घरकामासाठी. काय मग आता लगेच सुरू करताय तुम्ही काम? नाही तसलं नाही. मी बोलणी करायला आले आधी म्हणलं अच्छा, ओके. आधी किलर असलेलं बरं पडतं. बरं, हा चालेल ना, चालेल, काहीच हरकत नाही. त्याच्यामुळं माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय आता. अय्या, काँग्रेस. माझं नाही, माझ्या बहिणीचं ठरलं. बहिणीचं लग्न ठरलंय तर पाठ राखीन म्हणून मी जाणार आहे तिच्यासोबत. हा. 5 दिवसासाठी जाणार आहे पुढचे. अच्छा, वा, वा, वा. बरं, मग तुम्ही ते सगळं झाल्यावर मग येणार तुम्ही? नाही त्याच्यानंतर खंडोबाला जाईन मी. हा मग पाडळी मग सगळं नाही का ते देवदर्शन करावं. मग येणार कधी आहात तुम्ही? मी तेच सांगायला आले. मी 3 तारखेपासून आलं तर चालेल ना? 3 तारखेला येणार आहात तुम्ही डायरेक्ट? मग दुसरी बाई शोधा. मग मला नाही. हा, म्हणजे तुम्हाला घाईचं असेल बुवा आता. अरे नाही, घाई काय? अरे तुम्ही 3 काय ताई, तुम्ही 4 पण सोडा, तुम्ही 5 ला या डायरेक्ट. अरे अरे नाही 5 ला या, पण या येत राहा, जाऊ नका, सारखे या. आमचं दार बघितलं की तुम्हाला यावंसच वाटलं पाहिजे असं काय, कृपा करा. फक्त एक आहे की मला ना सकाळी 8 वाजता निघावं लागतं, तर त्याच्या आधी या. हा मी येईन. मी लवकरात लवकर येईन मी ताई. हा. 8, 8:30, 9 वाजेपर्यंत मी पोहोचेन घरी. नाही ताई, 8च्या आधी यायचं बोललोय, त्यावर तुम्ही लवकरात लवकर 8:30, 9 पर्यंत असं कसं बोलला? मला उशीर होतो. मग लवकर या ना. नाही मी लवकर निघण्याचा प्रयत्न करते पण मी नाही पोहोचणार. ठीक आहे, काही हरकत नाही. काय माझा डबा राहील दुपारचा, पण ओंकार घरीच असतो. हा का? घरीच असतो म्हणजे? हा म्हणजे त्याचं वर्क फ्रॉम होम आहे ना. आयो कधीपासून बाई? आता बरं आहे का? अहो आजार नाहीये वर्क फ्रॉम होम. कदाचित पुढे काही वर्षांनी होईल तो, पण आत्ता तरी नाही आहे. वर्क फ्रॉम होम घरातून काम अच्छा घर वर्क फ्रॉम हो असं तसं मला सांगा तुमचं ह्याचं काय आहे, म्हणजे पगाराचं कसं काय? घेते ना. नाही अहो, घेणार तुम्ही अर्थात घेणार आणि आम्ही देणार. किती असं काय किती दे? असलं काय हो, पगाराचं काय एवढं नाही, असं नका. नाही, असं करू एवढं नका. पगाराचं काही टेन्शन घेऊ नाही, नका. तुम्ही सांगा ना. नाही फक्त एक गोष्ट आहे दादा. काय? हे मला काम नाही सांगायचं तुम्ही. तुम्ही मला काम नाही सांगायचं म्हणजे का बुवा नाही का, मीनाक्षी ताई तुम्ही हे करता का, मीनाक्षी ताई तुम्ही हे करू नका, असं काम नाही सांगायचं मला एवढं. कसं मग? मला काय ताई, पण मग काम कशी होणार मग? होणार ना, मला दिसतात ना काम. मला दिसतात आता ते असं बादली बिदली मला दिसतात काम. मला काम दिसले की मी काम हुडकून काढते काम. मी काम आणि कसं काम मला बोलवतात, या आम्हाला करा, आम्हाला उचला बुवा ना, आम्हाला फेकून द्या, असं काम बोलवतात. तर मग मी फक्त तुम्ही मला काम नाही सांगायचं. बरं, नाही पण ताई, म्हणजे कधी चुकून तुम्हाला काम दिसलंच नाही तर, किंवा कुठल्या कामाने नाही बाबा बोलवलं की नका आम्हाला नका करू वगैरे असं म्हणालं, मग कसं काय? काम नाही दिसलं ना मग समजायचं ते कामच नाही. म्हणजे काम नाही केलं तरी चालते बुवा, गरजच नाही असं. ताई म्हणजे तुम्हाला दिसेल ते काम आणि आम्हाला दिसेल ते काम नाही, असं कसं चालेल ना? कसं? हे बघ दादा, एकदा मी कामाला यायला लागले ना तुमच्याकडे, मग तुम्हाला कळेल का बुवा मीनाक्षीताई आल्या, मीनाक्षीताई गेल्या, नाही का, मीनाक्षीताईंनी न सांगताच बुवा काम केलं. फक्त मीनाक्षीताईंना 2-2 वेळा काम नाही सांगायची. बरं. मीनाक्षीताईंच्या हातात असून ते काम फोडून टाकतात मग मीनाक्षीताई. काय? मला नाही आवडत काम सांगितलेलं. एक क्युरिओसिटी म्हणून मीनाक्षीताई, का बुवा करतात असं मीनाक्षीताई, म्हणजे फोडणं वगैरे का? म्हणजे मीनाक्षीताईंना का असा राग काय येतो असं? आवडत नाही मला मोलकरीण समजलेलं, आवडत नाही मला. नाही आवडत मोलकरीण असं म्हणलेलं कोणी, म्हणून मीनाक्षीताईंना राग येतो. पण मीनाक्षीताई आहेत ना मोलकरीण, मग कसं करायचं? मला मोलकरीण मी आहे म्हणून तुम्ही वागवणार का मला मोलकरीण? नाही ताई, तसं नाही, पण तसं मला नाही आवडत. मला कसं तरी व्हायला लागतं, मला पप्लिटेशन वाटतं माझं.
पब्लिटेशन वाटतं माझं, मला त्रास होतो. पॅल्पिटेशन हे होतं मला, लव फील होतं असं, म्हणजे मला मोलकरीण म्हणलं की लव फील होतं, म्हणजे नाही का असं बा, लव फील होतं, म्हणजे असं नाही का असं बा गरमळल्यासारखं वाटतं, असं लो फील होतं, लो फील. ताई असं गरमळल्यासारखं. ताई 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 तुम्ही एक तर इंग्लिश चुकीचं बोलतातच आहात, पण मराठी जे समजवायला बोलताय ना शब्द, तो पण तुम्ही चुकीचाच बोलताय. तुमच्या ऍक्शन वरनं आम्ही अंदाज बस बस तेवढंच समजून घ्या मला, तेवढंच. पण मला हे समजू नका, मला हे होतं, मला मी हे मेडिटेशन करते. मग मला मोलकरीण म्हटल्यावर तुम्ही मेडिटेशन, मला होतं, मला रेशलेस होतं थोडं, रेशलेस होतं? मेडिटेशन कर असं माझे डॉक्टर आहेत, त्यांनी मला मेडिटेशन काय करायचं, असं एक डोळा बंद करायचा, 2 नाक पुढे बंद करायचं आणि बोलायचं मी मोलकरीण नाही. काय म्हणायचं? मी मोलकरीण नाही. मी मोलकरीण. थोडं मला एका डावात जमत नाही, 5 डाव तरी मला मग बरं वाटतं. मग ताई ताई एकदा ना असं करून बघूया आपण, दोन्ही डोळे बंद करा आणि एक नाकपुडी बंद करा. करा बरं, खरं दोन्ही डोळे बंद करा. हा, एक नाकपुडी बंद करा आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्या आणि आता बोला काय ते. मी मोलकरीण आहे. गुमधरल्यासारखं नाही झालं. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची आतषबाजी करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, हास्य जत्रेमधलं मामा मामीचं भांडण तुम्ही सगळेजण मिस करत होतात ना? आता ते भांडण तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. तर मंडळी सज्ज व्हा. नव्यानं जुन्या भांडणाची नवी जुगलबंदी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वरिता खरात, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवालकर, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शिनी, दवारे नोंदली दत्तू मोरे आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांचा. नीट कर. काय गे प्रिया, हा, एक सांगू? हो, काय ग, घर काय घेतलं, एक नंबर फर्स्ट क्लास घर घेतलंय. आपल्या पुऱ्या खानदानात एवढं भारी घर कुणीच घेतलं नव्हतं. थँक्यू मामी. हे घर ना तुझ्या खळीसारखं आहे, सुंदर. आणि हा सोफा म्हणजे एक नंबर घर. सोफा एवढा भारी आहे ना, तोडा वाजता तोडतो. थोड्या वेळाची गोष्टी करतो. बस जावे बापू, हो आणलं सगळं सामान, आणलं सांगितलेलं. हो हो सगळा गावलेला आहे. हा, फक्त प्रसाद लोकांचा शिरा आणि तामणकर तेवढा गावलेला नाही आहे. बाय गे, हा पहिला पंच आहे. वाय जरासा प्रसादाचा शिरा आणि तामण, याला प्रसादोकांचा शिरा आणि आई बोलताना पण दम लागतो. काय वाय आपला ह्या पंचवर खेचायचंय आज सगळं. राहू दे ना मामी. अरे तुला सांगितलं, ते कॉमेडी शो बघतात ना, ते बंद करून टाक यांचं सगळं. बस, तुला माहिती ना पमाला आवडतात असे उठसूट विनोद करायला. हो, पण विनोदाला आवडतं का पम्या उठसूट करतो ते? बारकी कॉमेडी केली. ह्याच्यावर खेचू मी, ह्याच्यावर खेचू. नाही तो करतो, पण जमत नाही. मला आधीपासूनच माहित होता. सॉरी भाऊजी. ते आधीपासून माहित होतं, मग आता कशाला असला? नाही, पण बघायचा विनोद वाईटच होता, पण घर एक नंबर. माझीच नजर लागल, एक नंबर फर्स्ट क्लास घर घेतलंय. एवढी भारी सूर्यकिरण येतात आजकालच्या घरामध्ये. पूर्व पश्चिम आहे ना, पूर्व. चला उठा उठा, पटकन पटकन तयारी झाला. तू आतलं बघतेस का जरा? हे स्वस्तिक काढलंय, यालाच तर उलट स्वस्तिक काढशील. समीर चौगुले बरोबर जर्मनीला जाऊन आला. सॉरी. मामी मामी मी काढते. ए, सर. हे दत्तू इकडे, तुला काम सांगतो. सर, मी काढते. इकडे नीट करा रे. ओ हो. काय करशील? हा, तू एक काम कर,
ती माल लावतो तिकडे हा हो, हो. घोड्यावरच राहतो जा. चालेल ओ, भाऊजी हा. आपण एवढं नवीन घर घेतलं तुमच्या घरचं कुणी आलं नाही काय? हा यायला पाहिजे होतं खरं तर कोण- सोडे या. आवाज ओळखीचा वाटतोय ना? सोड बोला ना हे सोड कोण रे तू कोण तुम्ही हसतोय कुठं हसतोय कुठं मी इथलाच आहे तू आता आलायस मी तुझ्या आधीपासून इथं आहे या शाळा नाही चालायच्या मोठ्या साहेबाला फोन लाव तेव्हा सोडतो कोणाला मोठ्या साहेबाला फोन लाव तेव्हा सोडतो बस बस इकडं अरे तुझ्या मोठ्या साहेबाच्या मनात आहे मी सोड. ए, पक्ष- काय बोलला? ए, पम्या, पम्या, ए प्रिया अगं मामा आला मामा. पम्या, पम्या. अरे मामा अरे भाता माझा भाता माझा भाता अरे भाता माझा भाता माझा भाता काय करू असं झालं मला आहा. हे कडेवर बस नाही नाही नाही. मामा मामा मोठा मोठा झालोय मी आता. मामा अरे फायनली आलास तू. आलो मी थांबशील ना? म्हणजे नाही आलायस ना आल्यासारखा 4 दिवस थांबशील ना? माझ्या हातात नाही ते मी सगळं वरच्याच्या हातात सोपवलेलं आहे नाही, मामा थांब थांब प्रिया. अहो नाही 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 मामा आई माणसानं नेहमी ताट मानेनं राहायचं काय पडण्याची आवश्यकता नाही सुखी राहा सुखी राहा बरं वाटलं हो आलात पण असे अचानक कसं काय आलात तुम्ही माझं असंच असतं मी कधी कुठं कसा असेल माझं मला माहित नसतं सगळं वरच्या हातात आहे माझ्या का नाही मामा सगळं सगळं त्याच्या हातात आहे. हो. त्याचा एकदा नंबर देऊन ठेवा म्हणजे कसं तू नसता त्याला बोलवायला बरं बाकी काय नाही. बस बस हो, बस ते बघ. मामा अहो तुम्हाला किती कॉन्टॅक्ट केला हो मामा हो म्हणजे किती शोधलं गावाला पण जाऊन आलो आम्ही. फोन लावला फोन लागत नव्हता मामा. माझा फोन लागतो हा? मी उचलत नाही वाटच कुठे इतके वर्ष. त्याचं काय आहे मी तुला माझे छंद माहिती आहेत हा होय होय माझे वेगवेगळे छंद आहेत हा. मी पर्यटनाला गेलो होतो हो. म्हणजे फिरायला हा, हा. इकडे काय बघतो काही काय नाही. मी पर्यटनाला गेलो होतो हा. म्हणजे काय आहे वेगवेगळ्या शहरात जाऊन तिकडची हवा पाणी खाणं पिणं असं सगळं काय म्हणतात ते एक्सप्लोअर करीत होतो मला सांगतो मी सगळं फिरलो पण एक गोष्ट लक्षात आली अरे मामा आपलं गावच बरं त्याच्याशिवाय पर्याय नाही नाही मामा हा. रवींद्रनाथ टागोरांनंतर तूच रे बाबा. हा. आता तू म्हणतो म्हणजे असेल आता कळलंय ना आता डोक्यात ठेव मामा. हो बाकी काय पम्या हा? आता उभा राहा, उभा राहा. हा. भाता माझा भाता माझा भाचा हा? मामा माझा मामा माझा मामा. ते झालं पण कायच्या काय बदललंस रे हा? मामा 2.5 वर्षाने आलायस हो. बदलणारच. नाही, नाही. तुला सांगतो मी आलो ना पटकन मी तुला ओळखली नाही रे नाही काय? नाही तर मला कळलंच नाही तू माझा भाचा आहेस की माझा ए मामा भाऊ माझा भाऊ माझा मामाचा पोरगा अच्छा. या बेटा सेम ह्याच्यावर का तू जर गावी गेलास ना तर तो समजून तुला मारतील मामा मग चल गावाला जाऊन येऊया. लोकांच्या गावाला कशाला आता आलोय तर जरा थांबतो खालची सोसायटी वगैरे दाखवून आणि मामा नाही नाही, नाही ए पण बाय प्रिया ए आंब्याची पानं कुठं ठेवली ती सापडत नाहीत कुठं ठेवली आहेस ही इथं काय करते? ही तर काय करते ऊ नव्ह, ही इथं काय करते काय करते इथं आहेत, आहेत. हा मी इथंच असते तू इथं काय करतोयस काय बोलण्यात गांगरू नको मी पण इथंच असतो
कुणाला सांगतोय हा? कुणाला सांगतोस मी इकडच्या हवेत आहे. इकडची हवा पण तुला विसरली तू इथं काय करतोयस माझा सोड, तू इथं काय करते सांग. तुझा सोड मी कशाला सोडू तू तुझं सोड. तू तुझा सोड माझं सोडीन. माझा तू सोड, तुझं तू सोड. इथं चाल. काय- इथं काय करतोयस ते सांग माझा माझं सोड, सोड. तू इथं काय करतोय अरे थांबा नको, नको. दोघांचं सोडायचं मग धरायचं कुणाचं आयला आपण आलाय काय ए बबलू इकडे ये. मी नाही अरे तिकडे घोड्यावर काय बसलायस इकडे मामाच्या घोड्यावर बसू तुला नाही. एकदा येऊन तो बघ परत करत बसील मामा घोडा तुकडूक तुकडूक त्याच्याशी म्हणजे इथं थांब एक मिनिट तू त्याच्याशी काय बोलतोस माझ्याशी बोल काय ना बोलू त्याशी इथं कशाला आलायस ते सांग कशाला म्हणजे कशाला आलायस मी माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी नारळ घेऊन आलोय तो नारळ घे आणि स्वतःची शांती घाल बाबा आधी तू नको मला शिकू मी काय तू करीन पण मला शिकवायचं नाही हात वारे जास्त करायचे नाही तू करते शिक तू करतोस ते ए तू मला नको शिकवताल तू पण मला शिकू नकोस इथं कशाला आलायस ते सांग सांगितलं ना माझा नारळ घेऊन आलोय माझ्या भाच्याच्या नवीन घराच्या शांतीसाठी माझा नारळ वापरायचा हे घर जसं तुझ्या भाच्याचं आहे ना तसं माझ्या भाचीचं पण आहे माझ्या भाच्याचा आहे ना मग माझाच नारळ वापरायचा आहे नारळ मामीचाच लागणार पूजेला